विजय संगीत आहे या ठिकाणी. तर आपल्या सगळं झाल्यानंतर 5-10 मिनिटं बसायचं आहे. या सूचना देणार आहे. या सेवेत आपण देवाच्या वचनाकडे आपण जाऊ आणि आपल्यामध्ये वचना सेवा करण्यासाठी देवाचे दास उपस्थित आहे. आम्ही विनंती करतो की ते पुढे येतील आणि देवाच्या वचनामध्ये ते मार्गदर्शन करतील. सर्व मंडळीला सलाम. परमेश्वराचं वचन यावेळेस आम्ही वाचणार आहोत. लूक 21 आणि 5 पासून पुढे. लूक 21 5 पासून पुढे. मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे याविषयी कित्येक जण बोलत असता त्याने म्हटले, असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाळला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, गुरुजी या गोष्टी केव्हा घडून येतील आणि ज्या काळात ज्या गोष्टी घडून येतील त्या काळाची चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हास कोणी कळकू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तोच आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण या गोष्टी प्रथम होणे आवश्यक, तरी एवढ्यात शेवट होणार नाही. मग त्याने म्हटले, राष्ट्र राष्ट्रावर राज्य राज्यावर उठेल, मोठमोठे भूकंप होतील, जागोजागी मर्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्ह घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील. तुम्हाला सभास्थाने व तुरुंगात यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधी विचार करावयाचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व अशी बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. आई बाप, भाऊबंद, नातलग व मित्र देखील हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्येकांना जीव मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवा, परंतु यरूशलेमेत सेनेचा वेळा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ आली आहे असे समजा. त्यावेळेस जे यहुदात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे आणि जे यरूशलेमात असतील त्याने बाहेर निघून जावे व जे तिच्या शिवारात असतील त्याने आत येऊ नये. कारण शास्त्र लेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी व सोन्यासाठी हे सूट घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसापर्यंत ज्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. कारण देशावर मोठे संकट येईल व या लोकांवर कोप होईल. ते तलवारीच्या धारेने पडतील. त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रामध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सती संपेपर्यंत तोपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेमेस पायाखाली तुडवतील. प्रार्थना करू आपण. प्रेमळ, जिवंत आणि स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी प्रभू आम्ही येत असताना तुझ्या पवित्र वचनामधून तुझ्या दुसऱ्या आगमनाचा जे समय आहे, जो दिवस आहे, जी परिस्थिती आहे, याविषयी तुझ्या वचनात जे अचूक अशा प्रकारचे शिक्षण तू दिलेलं आहे आणि या सर्व वचनाकडे आमचं मन या दिवसामध्ये असावं. कारण आम्ही विश्वासणारे
कठीण दिवसाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत, करीत आहोत। आणि अशा स्थितीमध्ये स्वर्गीय पित्या आम्हाला कृपा मिळावी, धैर्य मिळावं, विश्वास राखला जावा आणि आम्ही कठीण दिवसामध्ये स्थिर उभे राहावे। म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि सामर्थ्याने आमचे जीवने सतत आणि सतत रूपांतरित व्हावे, घडले जावे। म्हणून प्रभू सर्व प्रकारचं आमच्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये आम्हाला स्थिर उभा राहण्यास शक्ती दे। हरेक अंधकाराचं सामर्थ्य, दुरात्मा समूह, या दुष्ट जगाचे अधिपती त्यांच्या सर्व योजना प्रभू येशूच्या तुझ्या लोकांच्या विरोधामध्ये आहे ते आम्ही घालवतो। कारण प्रभू येशू तुझं वचन सांगत आहे, तुमच्या एक एक डोक्यावरचा केस देखील मी पाहिलेला। आणि म्हणून प्रभू आम्ही भयभीत होऊ नये, चिंताक्रांत होऊ नये, तर आमचं जीवन, आमचा भार आम्ही सदैव तुझ्यावर सोपवून विश्वासामध्ये शेवटच्या दिवसामध्ये आम्ही मजबूत उभे राहावे, स्थिर उभे राहावे। आमच्या विरोधात असो किंवा आमच्या पक्षात असो, सदैव प्रभू आम्हाला विश्वासात मजबूत कर। आज तुझ्या पवित्र वचनाची योगे सेवा करत असताना मला लागणारी कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पुरेल। तुझं अभिषेक सामर्थ्य प्रभू तू बहाल कर, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन। मंडळीचं अंतराळात घेतलं जाणं, मंडळीचं अंतराळात घेतलं जाणं महत्वपूर्ण घटल्या कुठल्याही क्षणी होऊ शकते। देवाचे विश्वासणारे, देवाची प्रिय मंडळी, तिचं अंतराळात घेतले जाण्याची घटना कोणत्याही क्षणी होऊ शकते। याविषयी काळ आणि समय स्वर्गीय पित्याच्या हाती आहे। तर्क बांधू नका, गणित मोजमाप करू नका, कारण देव आपल्या वचनामध्ये अशा प्रकारे आम्हाला सांगतो की देव आपल्या वचनाचं आटोपतं घेऊन या जगाचा अंत करेल। आणि म्हणून कुठल्याही क्षणी, कोणत्याही समयी प्रभू जेव्हा येईल तेव्हा तुमची आणि माझी स्थिती ही फार महत्वपूर्ण असावी। जे आम्ही विश्वासात आहोत ते आम्ही विश्वासात असावे, कारण पवित्र आत्मा म्हणतो शेवटच्या दिवसात कठीण समय येतील, कठीण दिवस येतील, हे तू जाणून घे। आम्ही त्या दिशेने आमचा प्रवास सुरुवात झालेला आहे। आम्ही जेव्हा या जगाच्या परिस्थितीकडे पाहतो, देवाच्या निवडलेल्या राष्ट्राकडे आम्ही पाहतो, देवाच्या मंडळीची परिस्थिती पाहतो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये होणारे उलथापालथ आम्ही पाहतो आणि देवाची वचनाची सत्यता आम्ही जेव्हा समजून घेतो, तेव्हा आम्हाला या गोष्टी किती जवळ आलेल्या आहेत याविषयी आम्हाला आमचं अंतरात्मा आम्हाला वाईट आणि साक्ष देतो। आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मंडळी अंतराळात घेतली जाते। ही घटना कोणत्याही क्षणी होते। त्यानंतर अंतराळामध्ये विमा, एक ख्रिस्ताचं न्यायासन आणि कोकरा, प्रभू येशू ख्रिस्ताचं कोकऱ्याचं लग्न, या घटना पाठोपाठ होतील। आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपली मंडळी वधूसह जैतुनाच्या डोंगरावर तो प्रकट होणार, दृश्य प्रमाणे, मोठ्या वैभवाने, मोठ्या सामर्थ्याने। या ज्या घटना आहेत आम्ही पाहतो, ज्यावेळेस मंडळी अंतराळात घेतली जाते, ही घटना घडल्यानंतर आम्ही पाहतो की ख्रिस्त त्या ठिकाणी आम्हाला त्या ख्रिस्ताचं राजस्थान आहे आणि ख्रिस्ताच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं लग्न, कोकऱ्याचं लग्न, या घटना हे घडणार आहे। आणि त्यानंतर प्रभू मोठ्या वैभवाने जैतुनाच्या डोंगरावर प्रकट होणार आहे। आता त्यानंतर आम्ही पाहतो की महासंकटाच्या काळाची 7 अखाचे जे वर्ष आहेत, त्या दुष्ट युगाची समाप्ती होणार आहे। हा कठीण आहे ते। पवित्र शास्त्र या खंडाचं वर्णन विस्ताराने केलेले आहे। प्रकटीकरण 4 अध्याय ते 19 अध्याय पण आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला समजतं या कालखंडाचं वर्णन किती भयानक परमेश्वराचा भावी क्रोध या भूतलावर येणार आहे। या अगोदर देवाची मंडळी या जगातून प्रभू काढून घेणार आहे आणि या 7 वर्षाची समाप्ती, अखेरचे विश्वयुद्ध, हर्मगिदोन व ख्रिस्ताच्या वर्षाच्या काळाची समाप्ती त्याच्या दुसऱ्या आगमनाने होणार आहे। जगाकडे पहा, जग काय तयार करत आहे।
जगामध्ये काय होत आहे. बारकाईने जेव्हा देवाच्या वचनाचा अभ्यास करतो आणि देवाने प्रगट केलेली भविष्यवचने आजच्या आमच्या पिढीमध्ये कशी पूर्ण होत आहेत, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला या दिवसाची चाहूल आम्हाला लागत असताना आमचं जीवन आम्ही प्रभूसंगती आम्ही कसं जगत आहोत, आम्ही प्रभूसंगती आम्ही कसं आमचे वैयक्तिक संबंध आहे, आम्ही प्रभूच्या आगमनाच्या दिवसाची आम्ही वैयक्तिक आमची तयारी कशी करत आहोत, हे फार महत्वपूर्ण गोष्टी आहे. जगात होणाऱ्या गोष्टी होतील, देवाच्या वचनात लिहिलेल्या सर्व गोष्टी जगामध्ये होतील, परंतु आमचं वैयक्तिक जीवन आम्ही सदैव प्रभूसंगती आम्ही ठेवावं. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परराष्ट्रांची पूर्णता, परराष्ट्रांचा काळ, शास्त्र रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 25वा वचन कोणाला सापडेल तर वाचा. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय, या रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 25वा वचन. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः तोडगे झालेले आहेत. वाचा. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनेतून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. हे तुम्ही लक्षात ठेवा. परराष्ट्रीयांचा काळ याविषयी या ठिकाणी संत पौल रोमच्या पत्रामध्ये लिहित असताना जे वचन आम्ही आता वाचलं, असं म्हटलेलं आहे, परराष्ट्रीयांचा भरणा आत होईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडके झालेले आहेत. येशू ख्रिस्ताचं इस्रायलामध्ये पहिलं आगमन ज्यावेळेस झालं त्यावेळेस इस्रायल राष्ट्रासाठी परमेश्वराची शेवटची संधी होती. हे लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर परमेश्वर देव त्या राष्ट्रासाठी संदेशांच्या द्वारे, भविष्यवक्त्यांच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे परमेश्वर अखंडपणे बोलून गेला. त्या राष्ट्राला देवाची तळमळ ही होती परमेश्वराच्या योजनेमध्ये आणणं. कारण ते राष्ट्र काय होतं, तुम्हाला प्रथम निवडलेले राष्ट्र इस्रायलाचं महत्व का आहे, त्या राष्ट्राला परमेश्वराच्या योजनेमध्ये का आणावं, परमेश्वराची तळमळ काय होती, संदेशामागून संदेश, वचनामागून वचने, प्रकटीकरणामागून प्रकटीकरणे, पवित्र आत्मेच्या द्वारे देव प्रभावीपणे बोलत गेले. याचा उद्देश एक होता की ते राष्ट्र जगासाठी प्रकाश बनावं. फार महत्वाची गोष्ट आहे. ते राष्ट्र जगासाठी प्रकाश होणार, ते राष्ट्र सत्य देवाचं प्रकटीकरण करणारं एक साधन बनावं, ही परमेश्वराची योजना होती. परंतु असं म्हटलेलं आहे, त्या लोकांनी आपलं जीवन देवाच्या संगतीत ठेवलं नाही, देवाची विश्वासू राहिले नाही. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं येणं इस्रायल राष्ट्रासाठी शेवटली वेळ होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, त्या स्त्रियांना वधस्तंभात जाताना, माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळासाठी रडा. जे तुमचं भविष्यामध्ये काय होणार आहे ते चित्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्यामध्ये पाहत असताना येशू ख्रिस्त रडत होता. यरुशलेमे संदेश त्यांची घात करणारी नगरी, शांतीच्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असत्या तर किती बरं झालं. आता या गोष्टी तुमच्यापासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्या समयी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 15 आणि 22 वाचा. मत्ते 15 आणि 22 फार महत्वाचं आहे या गोष्टी समजणं, कारण पुष्कळ लोक गोंधळामध्ये पडणार आहेत. आणि पहा, या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली,
अहो प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केले आहे. 24 वचन 15 आणि 24. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. 28. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटनेस तिची मुलगी बरी झाली. ही जी स्त्री होती ही इस्रायल नव्हती, ही विदेशी होती. येशू ख्रिस्त विदेशाच्या संधीमंडळात असता एक स्त्री तिच्याकडे आली आणि म्हणतो, माझ्या मुलीला भूत लागलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, मला इस्रायलासाठीच पाठवलेला आहे, हरवलेल्या मेंढरासाठी पाठवलेला आहे. परंतु त्या बाईचा विश्वास, त्या बाईची आग्रह पाहून येशू ख्रिस्ताने त्या मुलीला बरं केलेलं आहे. त्या बाईच्या विश्वासाबद्दल येशू ख्रिस्ताला नवल वाटलं असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताचा प्रथम आगमनाचा उद्देश मसीहाचं राज्य स्थापन करणं, इस्रायला संबंधाने अभिवचने पूर्ण करणं. कारण इस्रायल दृष्टीहीन झालेला होता, इस्रायलाला अंधत्व आलेलं होतं, त्याला पापाची काजळी लागलेली होती आणि त्याने त्या राज्याचा नाकार केला. आणि आम्ही पाहतो इस्रायल राष्ट्राने जसं संदेशाचा घात केला तसं येशू ख्रिस्ताचा देखील नाकार केला आणि येशू ख्रिस्ताला त्याने वधस्तंभात खिळून टाकलं. फार महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी समजून घेणं, जे आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणारे लोक आहोत. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ते आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आणि ज्या वेळेस इस्रायल राष्ट्राने येशू ख्रिस्ताचा नाकार केला त्यावेळेस आम्ही पौल म्हणतो, विदेशाचा काळ सुरू झाला. तुम्ही आणि मी देवाच्या दैविक कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवीन योजना, नव्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा जो कार्यक्रम आम्हाला जुन्या करारामध्ये गुप्त आहे. पहा, लक्षात ठेवा, जुन्या करारामध्ये हा कार्यक्रम गुप्त आहे. जे गुप्त आहे, अनुवाद 29:29 ते परमेश्वराचा आहे. ज्यावेळेस देवाच्या लोकांनी देवाच्या प्रिय पुत्राला नाकारलं त्यावेळेस दैवी नव्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि पौल म्हणतो, यांना अंशतः बदिराने कोठे करून त्याला बाजूला केलेला आहे. कोणाला? इस्रायल राष्ट्राला. आज बहुसंख्य इस्रायल लोक जगाच्या विलासामध्ये जीवन जगत आहे. फार मोजके लोक जे कट्टर यहुदी आहेत ते लोक येशू ख्रिस्तामध्ये, आणि म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात काय म्हटलेलं आहे, प्रत्येक वंशावर शिक्का मार. किती प्रत्येक वंशावर शिक्का मार. किती? 12,000. रोबेन, यहुदा, प्रत्येक जे 12 पुत्र होते प्रत्येक वंशावर शिक्का मार. 12,000 शिक्का मार असं म्हटलेलं आहे. जुन्या करारात गुप्त ठेवलेला कार्यक्रम परमेश्वराने प्रेषित व संदेशे द्वारे प्रकट केले. आणि या कार्यक्रमाचा दिवस होता पेंटिकॉस्टचा दिवस. हा कार्यक्रमाचा दिवस, पेंटिकॉस्टच्या दिवशी कृपेच्या काळाची सुरुवात झाली. हा देवी नवीन कार्यक्रम देवाने सुरुवात केली पेंटिकॉस्टच्या दिवशी. आणि मंडळींची पर्व सुरू झालं. देवाची मंडळी जी येशूच्या बलिदानामधून निघाली तिचं पर्व सुरुवात झाली. आणि यामध्ये दैवी कार्यक्रम असा होता, जरी यहुदीला पोडगे आणि बधीर केलेले होते तरी ते काय म्हणतो, यहुदी आणि विदेशी यांच्यासाठी एक मंडळी देवाने ठेवली. मग यहुदी असो किंवा विदेशी असो, त्यांच्यासाठी ख्रिस्ताच्या द्वारे समेट करून एक नवा समाज निर्माण करायचा. एक नवा समाज निर्माण करून एक ख्रिस्ताची वधू तयार झाली. आणि म्हणून परमेश्वराने इस्रायल राष्ट्र म्हणून त्याला बाजूला ठेवले. येशूवर विश्वास ठेवतो त्या शरीरामध्ये त्यांचा प्रवेश होईल. देवाने सांगितलं, मग यहुदी असो किंवा विदेशी असो, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवील तो त्या
शरीरामध्ये त्याचा प्रवेश होईल. मंडळी कशाचं शरीर आहे? मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि यहुदी लोक असो किंवा विदेशी लोक असो, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येतील त्यांना त्या मंडळीमध्ये शरीरामध्ये जागा आहे. देव क्रोधामध्येही दयेचं स्मरण करणारा परमेश्वर आहे. त्यांना पुष्कळ समय दिला, वचने प्रकटीकरण संदेश दे. आपल्या डोळ्यांनी परमेश्वराची उपस्थिती, आपल्या कानांनी देवाची वाणी ऐकणारे लोक होते. स्वर्गामधून देवदूतांचं अन्न पडताना, ते खाताना त्याने अनुभव घेतला. ते लोक ते आहे. आणि त्याने शेवटी त्यांच्या जीवनाचा शेवट हा भयानक झालेला आहे. तरी देखील देव इतका दयाळू आहे, प्रेमळ पिता इतका दयाळू आहे. त्याने जेव्हा नव्या कार्यक्रमाची सुरुवात केली, जरी त्याला बाजूला केलं, पण ज्या लोकांमध्ये पवित्र आत्मा काम करतो, आज काही इस्रायल लोकांमध्ये देव पवित्र आत्म्याच्या द्वारे काम करत आहे. आणि पुष्कळ लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत जगाच्या पाठीमध्ये अनेक लोक, यहुदी लोक येशू ख्रिस्ताकडे येत आहेत. ही गोष्ट वेगळी आहे. परंतु या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, इपिस 2 आणि 21 प्रमाणे मंडळीमध्ये शेवटचा जिवंत ढोंडा घातला जाणार, तेव्हा या कार्यक्रमाची पूर्णता होईल. विदेशी लोकांचा भरणा, शेवटचा जिवंत ढोंडा. या मंडळीला इमारत देखील म्हटलेलं आहे. या इमारतीमध्ये शेवटला जिवंत धोंडा जोपर्यंत ठेवला जात नाही तोपर्यंत या कार्यक्रमाची पूर्णता होत नाही. आणि म्हणून रोम 11 आणि 25 परराष्ट्रीयांची पूर्तता झाल्यावर मंडळीचे पर्व संपेल. विचार करा, या लोकांना देवाने 2000 वर्षाचा समय दिला. कोणाला? इस्रायल राष्ट्राला 2000 वर्षाचा समय दिला. आमचा देखील 2000 वर्ष पूर्ण झालेली आहे. जे आम्ही बोनसमध्ये जीवन जगत आहोत, म्हणजे कृपेमध्ये देवाची दया. आणि म्हणून सतर्क राहायला पाहिजे विश्वासणाऱ्यांनी, मंडळीच्या लोकांनी विश्वासणाऱ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. पवित्र आत्मा म्हणतो शेवटचे दिवस मंडळीसाठी विश्वासणाऱ्यांसाठी कठीण असतील. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी आज ऐकतो, प्रार्थना आपण केली. हे कोणासाठी आहे? आपल्यासाठी. हे आपल्यासाठी आहे. जे येशूला ओळखत नाही, ज्यांनी स्वर्गीय पित्याला ओळखलं नाही, ते लोक आपल्या विरोधात सर्व प्रकारची योजना करतील. मग आमच्या हितासाठी असो, आमच्या अहितासाठी असो, त्यामध्ये तुमची आणि माझी भूमिका काय असेल, तुमचा आणि माझा निर्णय काय असेल, तुमची आणि माझी आध्यात्मिक स्थिती काय असेल, तुम्ही आणि मी कोणत्या विश्वासाच्या दिशेने चाललो आहोत, विश्वासाच्या कोणत्या मजबूतीमध्ये आम्ही आहोत, या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहे. या सर्व गोष्टी आमच्या कानावर येत आहेत. प्रत्यक्ष घडून येतील तेव्हा आम्ही हारले जाऊ, कुठले जाऊ, निराश होऊ, भयभीत होऊ, आमचं भविष्य अंधकारमय दिसेल. पण प्रभू काय म्हणतो? मी तुमच्या शक्ती पलीकडे बघू देणार नाही. नियंत्रण कोणाचं आहे? नियंत्रण कोणाचं आहे? सर्वभौम परमेश्वराचं नियंत्रण आहे. तुमच्या डोक्यावरचा एक केस मी मोजलेला आहे. फक्त आमची भूमिका काय? आमच्या विरोधात सर्व गोष्टी होणार आहे. या सर्व गोष्टी होणार आहे. मी आज का सांगत आहे? आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताचे येणं जवळ आहे. हो जवळ आहे, हो जवळ आहे, निश्चित आहे. पण काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टी आम्ही जर गंभीरपणे या गोष्टी आम्ही सावध होऊन जर आम्ही या गोष्टींचं महत्व समजून घेतलं नाही तर माझ्या प्रियांनो, आमची गत त्या 5 मूर्ख कुमारी सारखं होऊ शकते, ज्यांनी दिवे होते, आरंभीच्या समयी त्यांचे दिवे पेटत होते, ते देखील वाट पाहत होत्या, ते देखील जागृत होत्या. परंतु वराला विलंब लागला त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा बदलाव झाला आणि त्यांना निद्रा आली. पुष्कळ लोक
पुष्कळ लोकांची स्थिती अशीच होणार आहे शेवटच्या दिवसामध्ये. जे पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील, ही एक स्थिती होणार आहे. आणि म्हणून देव काय म्हणतो की इस्रायल लोक अंशतः आंधळे आणि कोडके केलेले आहेत. पुष्कळ लोक इस्रायल देशामध्ये जात आहेत, कोणी जाऊन आला असेल. आमची पण इच्छा होती जायची, देवाची इच्छा माहित नाही, पण आम्ही फसवलं गेलो, आमचे पैसे गेले असते. पहिल्यांदा ठाऊक इच्छा होती, फक्त येशू ख्रिस्त तिथे आहे म्हणून मी जात नव्हतो. बरं काय, लक्षात ठेवा. तिथे काही अर्धे नदी पाहायची होती, भौगोलिक संदेश ते कुठे त्यांनी काम केलं. हे एक इस्रायल देश पाहणं, एक अभिवचना देश पाहणं. येशू ख्रिस्त सर्व ठिकाणी, येशू ख्रिस्त सर्व ठिकाणी आहे. तिथे जाऊन परत खाना गावामध्ये लग्न लावून घेणं, बाप्तिस्मा घेणं, या चुकीच्या गोष्टी आहेत. बरोबर आहे ना? एकदा बाप्तिस्मा झाला, एकदा लग्न झालं. पुष्कळ लोक जाऊन तिथे लग्न पण करून आले, पुन्हा बाप्तिस्मा घेतला, म्हणजे तुम्ही अविश्वास प्रकट करता. ज्या झाल्या त्या पहिल्या बाळकाने दिलं, त्याच्यावर त्या बाप्तिस्मावर तुम्ही अविश्वास प्रकट केला. ज्या बाळकाने मंडळी समोर तुमचं लग्न लावलं, त्याच्यावर तुम्ही अविश्वास प्रकट म्हणून खाना गावामध्ये. अरे तो चमत्कार आहे, येशूचं सेवा कार्याचं पहिलं चिन्ह आणि चमत्कार होता, पण लोक तेच करतात. हे अंधश्रद्धा नको आहे. जा निश्चित तो देश पहा, ज्या देशाला प्रेमाने वाळवंटाचं नंदनवन बनवलेलं आहे. तो देश आपल्या महाराष्ट्राचे कितीतरी तुकडे होते, एवढा लहानसा आहे, पण सुपर पॉवर आहे. सुपर पॉवर आहे. 50 अरब राष्ट्रे अजून पण सतत कापतात त्याला, का ते देवाचे निवडलेले आहे. आज ते स्वतः लढत आहे, आज देवने लढत त्यांच्याबरोबर. हे लक्षात ठेवा. जेव्हा ते घेरले जातील, त्यांची शक्ती क्षीण होईल, सर्व जगाशी ते लढतील अनेक दिवस. आणि असं म्हटलेलं आहे, पवित्र जनांचा बलाचा चुरडा होईल. पवित्र जन त्यांच्या बलाचा चुरडा होईल आणि ते म्हणतील, हे मसीहा तू कोण आहे, ये आम्हाला वाचव. त्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी प्रगट होणार आहे. जे मंदिरातील जे गौरव निघून गेलेलं होतं पूर्व दिशेला, त्या पूर्व दिशेवर ते गौरव प्रगट होणार आहे. ते पण मंडळीसह प्रगट होणार, मंडळीसह प्रगट होणार आहे. मोठ्या वैभवाने आम्ही त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तासाठी जर आम्ही विश्वासात राहिलो आणि उचललं गेलो, तर त्या 7 वर्षाचा महासंकटाच्या काळानंतर, पोखऱ्याचं लग्न आणि मेजवानी झाल्यानंतर आम्ही मोठ्या वैभवाने येणार. हे जिवंत आशा, ही पवित्र आशा ठेवून या विश्वासामध्ये काही घडो जीवनामध्ये, आज वर्तमानमध्ये, भविष्यामध्ये येणाऱ्या कोणत्या गोष्टीकडे आम्ही विश्वासामध्ये मजबूत असलं पाहिजे. हा माझा संदेश सांगण्याचा उद्देश आहे. विश्वासणाऱ्यांना स्थिर करणं, मजबूत करणं आणि येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, मनुष्य निराश होईल, भयभीत होईल, भविष्यात काळामध्ये दिसेल, अशा स्थितीमध्ये आमची जी उज्ज्वल आशा आहे, आमची उज्ज्वल आशा आहे, पवित्र आशा, निर्मळ आशा आहे, टिकणारी आशा आहे, जगाला आशा नाही. त्या आशेमध्ये आमचं जीवन सतत शुद्ध आणि पवित्र आम्ही ठेवलं पाहिजे. वचनरूपी जलस्नानाने आम्ही स्वतःचं अंतरात्मा पवित्र आणि पवित्र करत, वचनरूपी जलस्नानाने आमच्या जीवनाचं प्रतिदिवशी आम्ही समर्पण करीत त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनत जाऊ. कोणाच्या प्रतिमेप्रमाणे? कोणासारखं? येशू ख्रिस्तासारखं. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना काय वाटलं, पालकांनी बुडवून दिलं आहे, आता बस झालं, आता स्वर्गाचा एक काय म्हणतात पासपोर्ट भेटून गेलं. नाही, कब्रस्तानपर्यंत आहे. कुठेपर्यंत आहे? कब्रस्तानपर्यंत आहे. जोपर्यंत एक विश्वासणारा येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये, त्याच्या प्रतिमध्ये नवा होत नाही, तोपर्यंत स्वर्गीय पिता ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा स्वीकार प्रिय पुत्राप्रमाणे आमचा करणार आहे, ती योग्यता आमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून पौल मंडळीसाठी, विश्वासणाऱ्यासाठी रात्रंदिवस रडून, गुडघे टेकून, त्याचे गुडघे सगळे सोलले गेले होते, उंटाच्या गुडघ्यासारखे झाले होते. तो म्हणतो, जोपर्यंत तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण होत नाही, तोपर्यंत मला एक वेदना आहे. माझ्या प्रियांनो, जे आम्ही वाट पाहणारे लोक आहोत, जे आम्ही येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहता, दुःखाने जग हे भरले, अंधाराने कोंदटले, प्रिय प्रभू येशू तू जल्दी ये. विश्वासणारे आज अंतरात्मा त्यांचा रडत आहे.
ही परिस्थिती जेव्हा वाढत जाईल तेव्हा विश्वासाने रडतील. त्यांचे अश्रू, प्रभू तो म्हणतो मी तुमचे अश्रू पाहिले आहे, तुमचे अश्रू मी आपल्या मुद्रित ठेवलेले आहे, तुमच्या एक एक अश्रूचं मी उत्तर देणार आहे. जे महाविनाशक 7 वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांनी तुमचं रक्त पाळलं त्यांना रक्ताचं पाणी मी पाजणार आहे. काय म्हणतो? त्यांना मी रक्ताचं पाणी पाजणार आहे. जेव्हा वेदिकाचे आत्मे ओरडत होते, हे परमेश्वरा किती वेळ आहे, त्यावेळेस त्यांना एक शुभ्र जगा देण्यात आला आणि सांगितलं तुमच्यासारख्या बंधूंची संख्या पूर्ण होऊ द्या आणि मग शेवट येईल, तोपर्यंत तुम्ही शांत राहा थोडा वेळ. जास्त वेळ नाही म्हटलं, थोडा वेळ. आज आमच्या समोर इस्रायल राष्ट्र कसं कोडगं झालेले आहे. इस्रायल राष्ट्र आज सर्व जग त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. देवाने काय सांगितलं? हे इस्रायला, भविष्यवक्त्याने सांगितलं होतं, हे इस्रायला तुझ्या रक्षणासाठी मी पहारेकरी नेमलेले आहे. सर्व इस्रायल राष्ट्रासाठी प्रार्थना करत आहे. सर्व इस्रायल राष्ट्राला अब्रामाला दिलेल्या वचनाप्रमाणे आशीर्वाद देत आहे. आणि म्हणून पाहतो आपण या सर्व गोष्टी इस्रायल राष्ट्राचं रक्षण केलं जात आहे. रक्षण केलं जात आहे. ते कोडके झालेले आहे, ते आंधळे झालेले आहे. आणि हा जिवंत शेवटला धोंडा देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या इमारतीमध्ये जोपर्यंत विदेशांचा मधला जो जिवंत धोंडा देवाने विदेशी लोकांमधून, जसं आपण तांदूळ निवडतो खडा काढतो तसं देव निवडून आज जगामध्ये वचन जात आहे. एक निवडून प्रतिदिवशी हजारो लाखो लोक प्रभूकडे येत आहेत. आणि जिवंत धोंडा, तुम्ही चायनाविषयी ऐकलं असेल तर चायना हा कम्युनिस्ट देश आहे, परंतु असं म्हटलं काही वर्षात ते ख्रिश्चन राष्ट्र म्हणून राहील. त्याच्या अगोदर चायनामध्ये फार भयानक छळ झाले, कत्तली झाल्या, मिश्रांना हाकलून दिले. परंतु आज चायनामध्ये जवळजवळ 30 ते 40 करोड लोक ख्रिश्चन आहेत. किती? आणि येणाऱ्या काही 50 पर्यंत असं म्हटलेलं आहे चायना ख्रिश्चन राष्ट्र म्हणून येईल. 100 वर्ष अगोदर चालत आहे. आपल्यापेक्षा 100 वर्ष पुढे चाललेलं आहे. अमेरिकेपेक्षा सुपर टेक्नॉलॉजीने पुढे चाललेलं आहे. फार अद्भुत आहे. देवाचे लोक त्या ठिकाणी आहेत, म्हणून देव त्यांना आशीर्वाद देत आहे. आणि म्हणून परराष्ट्रीयांच्या काळ जो समाप्त होईल आणि त्यानंतर इस्रायलांचं अंधत्व दूर केलं जाईल. एक समय परमेश्वराने दिले, त्यांचं अंधत्व दूर केलं जाईल. आणि काय म्हटलेलं आहे? त्या समयी मी पवित्र आत्मेच्या द्वारे विनवणीच्या आत्म्याची वृष्टी करीन आणि त्यांना कळेल, समजेल. तेव्हा एका पुत्रासाठी शोक करतात तसं शोक करून ते लोक प्रभूकडे येतील. त्यांचं अंधत्व दूर केलं जाईल. परराष्ट्रीयांनी पायाखाली तुडवले. लूक 21:24 आम्ही पाहतो इतिहासामध्ये. ते बंदिवान होऊन गेले आणि इस्रायल, यहुदा यांच्या अंमलाखाली इजिप्त, अशूर या सास्त्यांच्या काळात 93 वर्ष गेले. परराष्ट्रीयांचा काळ हा शब्द येरुशलेम त्यातील मंदिर त्या संबंधाने आहे. शेवटल्या काळामध्ये येरुशलेमला घेरणार आहे. पुष्कळ लोक चुकीचं शिकवतात. येरुशलेमला घेरा पडणार आहे. फार महत्वाच्या जागेसाठी फार मोठे युद्ध होणार आहे. फार मोठे युद्ध होणार आहे. आम्ही पाहतो या काळामध्ये इस्रायलांचं प्रमुख पद गेलं. देवाने अनुवाद 28 मध्ये काय म्हटलेलं आहे वाचा. 44 वाचा, 28 आणि 44 वाचा. आणि दानिएल 2:38 वाचा. 2 वचने वाचा. अनुवाद याचा 28 अध्याय आणि 44 आणि दानिएल 2:38 वाचा. 2 वचने वाचा. तुम्हाला तुला उसने देईल, पण तू त्याला काही उसने देऊ शकणार नाहीस. तो मस्तक होईल व तू पुच्छ होशील. तू कोणाकडून उसने घेणार नाही. तू मस्तक होणार. कोणाला म्हटलं? इस्रायलला. तू मुकुट, सर्व राष्ट्रांचा मुकुट तू राहणार. परंतु आज त्यांचं राष्ट्राचं प्रमुख पद गेलेलं आहे. दानिएल 2:38.
दानिएल 2:38. आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहे. त्या सर्वांवर आपण सत्ता ठेवली आहे. सुवर्णाचे शिर आपणच आहात. हा, त्या नबुकदनेस्सराला काय म्हटलं? सुवर्ण मुकुट तूच आहे. इस्रायल राष्ट्राबद्दल काय म्हटलेलं आहे? या सर्वांचा तू एक राष्ट्रांचा मुकुट आहे. सर्व राष्ट्रांचा मुकुट तू आहे. तू मस्तक आहे, पुच्छ नाही. परंतु त्याने आपल्या पापामुळे, अविश्वासामुळे त्याने हे पद गमावलं आहे. या काळाची वैशिष्ट्ये काय आहे? यहेजकेल 11 आणि 22 ते 25 मध्ये परमेश्वराचा तेज नगराच्या मध्यातून वर चढून नगराच्या पूर्वेस निघून गेले. परमेश्वराच्या तेजाने भरलेलं परमेश्वराच्या मंदिरामधून परमेश्वराचं तेज निघून गेलेलं आहे, उपस्थिती निघून गेलेली आहे. या काळाच्या वैशिष्ट्यामध्ये परमेश्वराचं तेज निघून गेलेलं आहे. 11 आणि 23 मध्ये पूर्वेकालीन जैतून डोंगरावर आणि 43 आणि 1 ते 4 मध्ये याच डोंगरावर हे तेज पुन्हा प्रगट होणार आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं पाय जैतुनाच्या डोंगरावर लागणार आहे. जिथून तो वर आकाशामध्ये गेला तिथेच तो परत येणार आहे. हे तेज मोठ्या गौरवाने त्या ठिकाणी परत येणार आहे. आणि म्हणून लूक 21 आणि 24 या काळात यरुशलेम आणि मंदिर यहुदी लोकांचा ताब्यात राहणार नाही. या काळामध्ये मंदिर आणि यरुशलेम या लोकांच्या ताब्यात राहणार नाही. पूर्ण यरुशलेम अजून पण ताब्यात नाही. ती जागा देखील ताब्यात नाही आज पण. देवाचं वचन किती सत्य आहे. आणि या वंशामध्ये कोणीही राजा दाविदाच्या सिंहासनावर बसणार नाही. इस्रायलमध्ये कोणी दाविदाच्या सिंहासनावर बसणारा कोणी राजा नाही. त्यांची सिस्टीम फार वेगळी आहे त्या राष्ट्राची. आणि म्हणून शेवटी प्रगटीकरण 17 ते 19 मध्ये बाबेलचा विध्वंस करून हे संपणार आहे. बाबेल काय आहे माहित आहे का? बाबेल जुन्या करारामध्ये पर्शिया, आजचा काय आहे इराण, तो बाबेल. आणि आज लढाई कोणासंगती सुरू आहे? बाबेल संगती इराण संगती सुरू आहे. आणि बायबलच्या काळातलं जे पर्शिया आणि आजच्या काळातलं इराण, आणि शास्त्र आम्हाला सांगतं एक मेंढा तो पश्चिमेला, उत्तरेला आणि दक्षिणेला धडक्या मारेल. भविष्य कथन करताना यरुशलेम केंद्रित करून भविष्य सांगायचा आणि तिथूनच उत्तर, दक्षिण, पश्चिम आपण पाहायचं. आज काय होत आहे? जेव्हा तुम्ही अगदी डिटेलमध्ये अभ्यास कराल तेव्हा, जे आम्ही शास्त्र अभ्यास करतो तेव्हा आम्हाला समजतं आज चाललेलं देवाच्या वचनाप्रमाणे सत्य आहे. त्याचा शेवट होणार तेव्हा या सर्व गोष्टीची पूर्तता होणार आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही येत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन दुसऱ्यांदा होणार आहे आमच्या तारणासाठी. पवित्र जनांच्या ठाई त्याला गौरव मिळावा म्हणून, गुप्त गोष्टी प्रकट करण्यासाठी, जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी, राज्य करण्यासाठी, तो आपल्याला जवळ घेण्यासाठी आणि मृत्यूला नष्ट करण्यासाठी जो प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही तयार असावं. पहा कशासाठी येत आहे प्रभू येशू ख्रिस्त. मनुष्याचा संताना समान मेघावर आडू होऊन तो येणार, गौरवाच्या सिंहासनावर विराजमान होईल. पौल सांगतो त्याच्या प्रगट होण्यापर्यंत आम्ही ही आज्ञा निर्दोष आणि निष्कलंकपणे आम्ही राखावी. निर्दोष आणि निष्कलंक. पहा, निर्दोष म्हणजे आमचं वर्तमान काळातलं जीवन वर्तनक्रम देवाच्या वचनाप्रमाणे शुद्ध निर्मळ ठेवणे, याला निर्दोष म्हणतात. दानियल त्या काळामध्ये 120 प्रांतामध्ये, राज्य सम्राटामध्ये दानियलाचं जीवन निर्दोष होतं. शत्रू देखील त्याच्यामध्ये दोष पाहू शकत नव्हते. राजाला सांगितलं तो फक्त त्यांच्या देवाच्या दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करतो. एवढा मोठा कारभार पाहणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात काय दोष आढळला का? नाही आढळला.
आज जगामध्ये एखादा लहानसा अधिकारी असला तर शेकडोचे भ्रष्टाचाराचे आरोप असतात, नाही का? परंतु दानियल 120 देशावर राज्य असलेल्या साम्राज्यामध्ये तो प्रमुख होता. फक्त राजा सही पुरता होता, पण त्यामध्ये कोणताही दोष त्याला आढळला नाही. दानियालावर कधीतरी संदेश देईल, मी तुम्हाला सांगेल की दानियालाचं जीवन कसं देवासंगती होतं. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी तो येणार आहे. आम्ही प्रकाशाच्या मुलासारखं आम्ही ज्यावेळेस राहू तेव्हा तो चोरासारखा आमच्यासाठी होणार नाही. आमच्यासाठी चोरासारखा होणार नाही, कारण आम्ही प्रकाशाच्या मुलासारखं आमचं जीवन आम्ही जगत आहोत. मौल्यवान वस्तूची चोरी, त्याची मौल्यवान वस्तू ते त्याची रक्ताने घेतलेली मंडळी तिला जगातून काढून घेण्यासाठी तिला रक्ताने विकत घेतलेलं आहे. त्याच्या हृदयात प्रिय गोष्ट आहे. आणि इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना करणं, काय केलं? इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना करणं, इस्रायलांची सुटका करणं आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करणं हा त्याच्या दुसऱ्या आगमनाचे प्रमुख उद्देश आहे. हे लॅटिन शब्द आहे रॅप्चर. बळजबरीने हिरावून घेणं, क्षणात निमिषात. विश्वासणारे असतील त्यांना क्षणात निमिषात हिरावून घेणं, अंतराळात घेतले जाणे, लुटून नेणे, स्थलांतरित करणे, नव्या जागी स्थापित करणं, या गोष्टी आहेत. ह्या क्षणात होणाऱ्या गोष्टी आहेत, एका क्षणात होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि बळजबरीने हिरावून घेणे, धोक्यापासून आमची सुटका महासंकटाच्या काळापूर्वी या गोष्टी होणार. आमची आशीर्वादित आशा, भावी क्रोधापासून आम्ही सोडवले जाऊ. परमेश्वरासमोर आम्ही निर्दोष असे उभे राहू. आमच्या जखमा तो बऱ्या करेल. मग आम्ही काय करायला पाहिजे? शेवटी तुमच्या समोर देवाच्या वचनामधून आत्मचिंतन मनन करण्यासाठी काही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतो. विश्वास ठेवणे, विश्वासात टिकून राहणं, तो निश्चित येणार. ज्याला विलंब लागला तरी मी विश्वास ठेवेल, तो निश्चित येणार. विश्वासात शेवटपर्यंत तुला मरावं लागलं तरी तू विश्वासू राहा. ग्रहण योग्य जीवन जगणं, देवाला पसंत पडणारं जीवन जगणं, देवाच्या दृष्टीमध्ये आमचं जीवन फार महत्वपूर्ण आहे. देव वर्तन क्रमाकडे पाहतो, देव अंतरंगातील गुप्त गोष्टी पाहतो. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे? ग्रहण योग्य जीवन जगणं, पवित्रता आणि आज्ञापालन. पवित्र जीवन जगून देवाच्या वचनात लिहिलेल्या गोष्टींचं आज्ञापालन करीत प्रामाणिकपणे जीवन आम्ही जगत राहावं. तो केव्हा येऊ? आकडेमोड करायची नाही, गणित लावायचे नाही, तो येणार. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तो समय पित्याच्या स्वाधीन आहे. तो येणार, निश्चित येणार. जागृत राहणे, 5 शहाण्या कुमारीप्रमाणे दिव्यात तेल आणि वराची वाट पाहणारे जागृत राहणे. दुसऱ्यांना येशू ख्रिस्ताविषयी सांगणं, सुवार्ता सांगणं. जे मला मिळालेलं आहे ते पुरून ठेवू नका. कोणाला 5,000, कोणाला 3,000, कोणाला 1,000 दिले. एकाने सांगितलं अरे तो मागणार आहे म्हणून पुरून ठेवतो. त्याचा काय उपयोग केला नाही. जे तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे, तुमचं आज परिस्थिती कठीण आहे, पण तुमचं वैयक्तिक जीवन लोक बघून तुम्हाला विचारतील तुमच्या जीवनाचं हे वेगळंपण काय आहे. त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. तुमच्या बोलण्यावरून ते लोक ओळखतील, तुमच्या जगण्यावरून ते ओळखतील. तुमच्यामध्ये एवढे विविधता आणि वेगळेपण काय आहे त्यावेळेस तुम्ही सांगू शकता माझं जीवन हे ख्रिस्ताचं जीवन आहे. जे दिसतं ते माझं नाही, ते ख्रिस्ताचं जीवन आहे. चांगलं कार्य करीत विश्वासयोग्य राहणं, चांगलं काम करून विश्वासयोग्य राहणं. तुम्ही आणि मी इफिस 2:10 प्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये चांगले कामे करीत राहावं. लहान किंवा मोठं कोणतंही असो, चांगलं काम करीत राहावं. सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव धावत जावं. सगळ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं. हे आमच्या ख्रिस्ती जीवनाचं फार मोठं गोष्ट आहे. एकमेकाचं भार व्हावं, एकमेकासाठी प्रार्थना प्रोत्साहित करणं आणि ख्रिस्ताची सहभागिता तो येईपर्यंत, तो दिवस जसा तुम्हाला येत आहे, दिसत आहे, तसं ख्रिस्ताची सहभागिता तुम्ही कधी सोडू नये. इब्री 10 आणि 24-25 प्रमाणे तुम्ही ती सहभागिता कधी सोडू नये. शेवटल्या काळात लोक ही सहभागिता सोडून देतील आणि
ते अगदी कोडगे आणि इस्रायल लोकांसारखे कोडगे आणि बधीर होतील आणि आपला विश्वास हरवतील, ते वाहून जातील. आणि म्हणून प्रभू समोर आम्ही निष्कलंक निर्दोष राहण्यासाठी 2 पेत्र 3 आणि 14 प्रमाणे परमेश्वराची इच्छा आहे आम्ही पवित्र बनावे. परमेश्वरासाठी आम्हाला त्याने पाचारण केलेलं आहे. पवित्रतेसाठी देवाची आज्ञा आम्हाला आहे. परमेश्वराचा उद्देश येशू ख्रिस्तासमोर आम्ही निर्दोष असावे आणि पवित्रतेसाठी आम्ही उपाय योजना आम्ही करीत राहावं. उद्देश काय आहे? एक दिवस आम्ही येशूला पाहणार. मोशे म्हणतो मला परमेश्वरा तुझं मुख पाहू दे. तो म्हणतो मला कोणी पाहू शकत नाही आणि मला कोणी जिवंत राहत नाही, पण आम्ही येशू ख्रिस्ताला पाहू, आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर राहू. हे फार अद्भुत आहे आणि हे कार्य आज देवाच्या वचन आणि पवित्र आत्मेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. अंतराळात घेतले जाण्या वेळच्या वेळेस आम्ही ह्या गोष्टी होतील. 3 प्रमुख घटना. प्रभूची गर्जना होईल. योहान म्हणतो प्रभू लिहू का? तो म्हणतो नाही, लिहू नको. गर्जनेचे 7 शब्द मना केली देवाला, लिहू नको सांगितलंय. जे गुप्त आहे ते परमेश्वराचं आहे. निसर्गातील गर्जना पहा, मनुष्य भयभीत होऊन जातो. विजा चमकू द्या गाळ नुसतं घाबरून जातो मनुष्य. परमेश्वराची गर्जना काय असेल? योहान म्हणतो लिहू का परमेश्वरा? तो म्हणतो नाही, लिहू नको. हे गर्जनेचे 7 शब्द गुप्त ठेव. प्रभूची गर्जना, संतांचे रूपांतर, जीवनात आम्ही प्रवेश करणार. जेव्हा आद्य दूताची वाणी होईल, देवाच्या तुतारीचा नाद होईल, तेव्हा शेवटला करणं वाजेल. आम्ही जिवंत असो किंवा मेलेले असो, आम्ही एका क्षणात आणि निमिषात अविनाशी असे बदलले जाऊ. ती गौरवी कृपेची सामर्थ्य आहे देवाचं. आज आमच्या तारणासाठी देवाने कृपा दिली. आज पवित्र आत्मेच्या आणि वचनाच्या द्वारे त्या कृपेने देव आम्हाला पवित्र बनवत आहे. त्या समयी अशी कृपा प्रकट होणार आहे, असं दैवी सामर्थ्य क्षणात निमिषात जिवंत किंवा मेलेले बदलून जाऊ आम्ही एका क्षणात. येशू ख्रिस्तासारखे होऊ. या आशेमध्ये विश्वासामध्ये टिकून राहू. देव बाप आशीर्वाद दे.